मित्रो, मागच्या पिरियडला आपण जो 10वा पेपर आहे तुलनात्मक शासन, त्यातलं तुलनात्मक राजकारण म्हणजे काय, शासन म्हणजे काय, त्याचं स्वरूप, व्याप्ती, तर स्वरूपपर्यंत आलो होतो आपण. आज आपण तुलनात्मक राजकारणाच्या व्याप्तीचा विचार करणार आहोत, चर्चा करणार आहोत. तुलनात्मक राजकारण हा एक अभ्यास विषय राज्यशास्त्रातली क्रांती मानली जाते, मानावी लागते. कारण आपली राजकीय व्यवस्था ही श्रेष्ठ व्हावी, आपली शासन पद्धत लोकाभिमुख व्हावी, जास्तीत जास्त लोकांना चांगले हक्क, चांगले अधिकार, चांगल्या सुखसोयी मिळाव्यात, यासाठी आपण ज्या काही इतर चांगल्या राजकीय व्यवस्था आहेत त्याच्याशी कंपॅरिझन करतो, तुलना करतो आणि चांगले नियम, चांगल्या पद्धती, चांगली व्यवस्था स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. अर्थात हे सगळं शहाणपणाचं लक्षण मानलं जातं. तुलना करणं, पर्याय पाहणं आणि योग्य पर्याय किंवा योग्य व्यवस्था स्वीकारणं हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग शहाणपणाचा मानला जातो आणि याच आधारावर तुलनात्मक शासन पद्धतीचा अभ्यास केलेला आहे. आता या तुलनात्मक राजकारणाच्या व्याप्तीमध्ये येतं काय, तर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तुलनात्मक शासन पद्धतीमध्ये, राजकारणामध्ये राज्यसंस्थांचा अभ्यास, शासन संस्थांचा अभ्यास. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासामध्ये विविध राजकीय संस्थांचा, राजकीय व्यवस्थांचा, त्यांच्या शासन पद्धतीचा, त्याचबरोबर त्यामध्ये असलेल्या ज्या काही उपव्यवस्था आहेत त्या उपव्यवस्थांचा तौलनिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक देशाची असलेली राज्यघटना तुम्हाला माहिती आहे, लिखित, अलिखित, ताटक किंवा परिद्रोढ किंवा लवचिक अशा वेगवेगळ्या राज्यघटना असतात. प्रत्येक देशानं आपल्या राज्यकारभारासाठी घटना तयार केलेली असते. लिखित राज्यघटना हा सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म मानला जातो. त्यानंतर राज्यघटनांचा अभ्यास तुलनात्मक राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. शिवाय त्या राजकीय व्यवस्थेमध्ये असलेले कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, निर्वाचन मंडळ, अर्थव्यवस्था इत्यादी संस्थांचा अभ्यास हा तुलनात्मक राजकारणाचा कणा मानला जातो, अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अर्थात यातून काही निष्कर्ष काढले जातात आणि त्या निष्कर्षातून आपली राजकीय व्यवस्था ही कशी सरस होईल, चांगली होईल, लोकांना भावेल, लोकांना आवडेल, या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत असतो. अर्थात जगामध्ये अनेक वेगवेगळ्या राज्यसंस्था आहेत, अनेक वेगवेगळी राजकीय पद्धत आहे, शासन संस्था आहे. त्यामध्ये राजेशाही आहे, सर्वंकष आहे, लोकशाही आहे, महाजनशाही आहे, लोकशाही भांडवलवादी व्यवस्था आहे, नियंत्रित लोकशाही आहे, मार्गदर्शक लोकशाही आहे, समाजवादी लोकशाही आहे, भांडवलवादी लोकशाही आहे, संसदीय लोकशाही आहे, अध्यक्षीय लोकशाही आहे. असा संमिश्र लोकशाहीचा सुद्धा अभ्यास हा तुलनात्मक राजकारणामध्ये मांडला जातो आणि प्रत्येक देशानं आपल्या देशाची राजकीय व्यवस्था ही आदर्श करण्याचा, आयडियल करण्याचा, लोकांना भावेल या पद्धतीनं त्यामध्ये नवीन नवीन योजना, व्यवस्था स्वीकारण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. आता नाही म्हटलं तर प्रत्येक देशाची राज्यघटना ही फार महत्त्वाची आहे. मी तुम्हाला सांगितलं की लिखित, अलिखित, परिद्रोढ असे अनेक वेगवेगळे फॉर्म जे आहेत राज्यघटनेचे ते आपल्याला पाहावे लागतात. आता अमेरिकेची, भारताची राज्यघटना लिखित आहे. एका विशिष्ट दिवशी एका विशिष्ट लोकांनी एकत्र येऊन घटना समिती, घटना मसुदा समिती, त्याच्यानंतर एका कमिटीमार्फत घटनेची निर्मिती झालेली आहे. आणि काही देशाची राज्यघटना ही अलिखित आहे. उदाहरणार्थ जगामध्ये इंग्लंडची राज्यघटना लोकशाही आहे, संसदीय आहे, आदर्श जगानं मानावी अशी त्यांची राजकीय व्यवस्था आहे. तरी परंतु तिथली राज्यघटना ही संकेत, रूढी, परंपरा यावर आधारलेली आपल्याला दिसून येतो आणि एक चांगल्या आयडियल पद्धतीनं, चांगल्या आदर्शवादी भूमिकेतून त्यांनी राज्यकारभार आजतागायत चालवले आपल्याला दिसून येतो. अरिस्टॉटलनं सुद्धा राज्यघटनांचा अभ्यास तुमच्या राजकीय अभ्यासामध्ये, तौलनिक अभ्यासामध्ये फार महत्त्वाचा मानलेला आहे.
अरिस्टॉटलनं या ग्रीक विचारवंतानं आपल्या राजकीय सिद्धांतामध्ये, आपल्या राजकीय अभ्यासामध्ये 158 राज्यघटनांचा तौलनिक अभ्यास करून मग राजकीय सिद्धांत मांडलेले आहेत की जे आजसुद्धा आपल्याला उपयोगी ठरतात. अरिस्टॉटलनं संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही पद्धतीनं राज्यसंस्थांचा अभ्यास करून शास्त्रीय वास्तववादी दृष्टिकोनातून काही निष्कर्ष मांडलेले आहेत. आज आधुनिक काळात सुद्धा सॅम्युएल बियर, बर्नार्ड उलम, हर्बर्ट फायनर, रॉय सी मॅक्रेडिस अनेक या विचारवंतांनी राजकीय व्यवस्थांचा तुलनात्मक अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यानंतर आधुनिक काळामध्ये 1950 नंतर ज्याला राज्यशास्त्राचा आधुनिक काळ मानला जातो, मॉडर्न पॉलिटिकल सायन्स ज्याला म्हणतो आपण, तो राज्यशास्त्राचे तुम्हाला माहीत आहेत 3 अभ्यास क्षेत्र आपल्याला निवडावे लागतात. एक पारंपरिक राज्यशास्त्र, एक संक्रमण काळातलं राज्यशास्त्र आणि आधुनिक राज्यशास्त्र. तर आधुनिक राज्यशास्त्र हे 1950 नंतर ते अप टू डेट आजपर्यंत, 1950 ते आजपर्यंत. संक्रमण काळ जो आहे ते 1850 ते 1950 हा संक्रमण काळ. आणि 1850च्या अगोदरचा इसवी सन पर्यंतचा जो अभ्यास आहे राज्यशास्त्राचा तो पारंपरिक ट्रॅडिशनल पॉलिटिकल सायन्स म्हणून ओळखला जातो. तर आधुनिक राज्यशास्त्रामध्ये डेव्हिड ईस्टन, गॅब्रिएल आल्मंड, त्याच्यानंतर जेम्स कोलमन, कार्ल ड्वाइस, हेराल्ड लॉसवेल, J.B. पॉवेल, रॉबर्ट ढाल, एडवर्ड शील्ड या विचारवंतांनी आधुनिक राज्यशास्त्राचा अभ्यास करून जे नवे सिद्धांत एक राज्यकारभाराच्या दृष्टिकोनातून, राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहेत ते मांडलेले दिसून येतात. आणि ते या तुलनात्मक शासन पद्धतीच्या अभ्यासामध्ये प्रमाण मानले जातात, आवश्यक मानले जातात. तर या राज्यसंस्थांचा आणि शासन संस्थांचा अभ्यास हा तुलनात्मक राजकारणामध्ये हा व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे. ही एक पहिली बाब. त्याच्यानंतर तुलनात्मक राजकारणाची व्याप्ती वाढण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण काय आहे तर राजकीय क्रिया आणि प्रक्रियांचा अभ्यास हा तुलनात्मक राजकारणामध्ये केला जात असतो आणि तो करावा लागतो. साधारणतः तुलनात्मक राजकारणाच्या व्याप्तीमध्ये वेगवेगळ्या ज्या काही राजकीय प्रक्रिया आहेत किंवा क्रिया आहेत त्यांचा समावेश करून राजकीय व्यवस्था आणि उपव्यवस्था ही अधिक चांगली कशी होईल त्या दृष्टिकोनातून काही नवीन जे आव्हानं आहेत ती कशी पेलता येतील, अनेक वेगवेगळ्या ज्या काय जनतेच्या देशाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून, आधुनिकतेच्या दृष्टिकोनातून ज्या काय प्रक्रिया करता येईल त्या सगळ्या प्रक्रियांचा अभ्यास हा तुलनात्मक राजकारणामध्ये प्रमाण मानला जातो. यामध्ये तुम्हाला माहीत असेल की निवडणूक अर्थात लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची राजकीय प्रक्रिया मानली जाते, मानावी लागते. कारण त्यातूनच सरकार निर्माण होत असतं, वास्तववादी सत्ता निर्माण होत असते आणि त्या सत्तेच्या आधारावर 5-5 वर्षे 4-4 वर्षे सत्ता निर्माण केली जात असते. तर कोणत्याही शासन पद्धतीमध्ये किंवा लोकशाही शासन पद्धतीमध्ये निवडणूक ही राजकीय प्रक्रिया फार महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर अर्थसंकल्पाची प्रक्रिया, कायदे निर्मितीची प्रक्रिया, हिशेब तपासणीची प्रक्रिया, न्यायदानाची प्रक्रिया या ज्या काही वेगवेगळ्या राजकीय प्रक्रिया आहेत या प्रक्रियांच्या आधारावर देशाचं हित, देशाची प्रगती, लोकांचे असलेले हक्क अधिकार हे सुरक्षित राहत असतात. म्हणून राजकीय क्रिया आणि प्रक्रियांचा अभ्यास हा तौलनिक राजकारणामध्ये किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये फार महत्त्वाचा मानला जातो. प्रतिनिधींची निवड करताना निवडणूक प्रक्रिया आणि मतदान प्रक्रिया ही नेहमी घडून येत असते आणि त्या संबंधीचा अभ्यास औपचारिकपणे आपल्याला करावाच लागतो आणि तो या तौलनिक राजकारणाच्या व्याप्तीचा एक महत्त्वाचा अभ्यास आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग येतो तो वर्तनवादाचा अभ्यास. तौलनिक राजकारणाच्या व्याप्तीत वर्तनवादाचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे, त्याला विशेष महत्त्व द्यावं लागतं. राजकारणाच्या ज्या काही प्रक्रिया या होत असतात त्यामध्ये लोकांचं परिवर्तन का आणि कसं घडतं याचा अभ्यास हा करावा लागतो. लोकांच्या असलेला मूड, लोकांची असलेली एक विशिष्ट मनोधारणा, लोकांची असलेली एक इच्छा, अपेक्षा या सगळ्या गोष्टी निवडणुकीतून आपल्याला दिसून येतात. 5-5 वर्षामध्ये सत्ता बदलणं हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.
सत्ता का बदलते तर लोकांचे वर्तनं, लोकांच्या अपेक्षा, लोकांच्या सत्ताधाऱ्यांच्या बद्दल असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला त्यातून स्पष्टपणे दिसून येतात. तर अभ्यासाच्या दृष्टिकोनातून लोकांचं मत, लोकांचं असलेली वर्तनं, लोकांचा असलेला राजकीय सहभाग, त्यामध्ये निर्माण होणारे नेतृत्वाच्या निर्मिती, त्याच्यानंतर श्रेष्ठजन वर्तन, या सगळ्या वर्तनांचा बिहेवियर ज्याला म्हणतो आपण, त्या बिहेवियरचा अभ्यास हा राज्यशास्त्रातला एक अत्यंत महत्त्वाचा कळीचा मुद्दा बनलेला आहे. आपण म्हणतो निवडणुकीमध्ये ह्याची लाट आली, त्याची लाट आली. अर्थात लाट येणं याचा अर्थ लोकांचं एक विशिष्ट मत बनणं. आता 1914ची निवडणूक एक विशिष्ट लाटेवर लढवली गेलेली आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ आता सांगायला काय हरकत नाही, मोदीची लाट असणं. आता मोदीची लाट ही या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना सत्तेवर आणण्यासाठी फारच उपयुक्त ठरलेली आहे, हे निश्चितपणे आपल्याला म्हणावं लागतं. म्हणजे एकंदरीत लोकांचं मत काय आहे, लोकांची एक विशिष्ट प्रणाली काय आहे जीवन जगण्याची, ही पाहावी लागते. आणि त्यानुसार सत्ताधाऱ्यांना कायद्याची निर्मिती किंवा सुखसोयी ज्या काही योजना, कार्यक्रम जे काय आहेत ते राबवावे लागत असतात. थोडक्यात आपल्याला आज आधुनिक काळामध्ये इंग्लंड, भारत, जपान या देशामध्ये जी संसदीय शासन पद्धत आहे, या संसदीय शासन पद्धतीमध्ये लोकांच्या मताचा, वर्तनवादाचा अभ्यास करूनच आपल्याला तिथल्या मूलभूत अशा राजकीय ज्या काही घटना घडत असतात त्या राजकीय घटनांचा अभ्यास करावा लागतो. त्याशिवाय आपल्याला अभ्यास पूर्ण त्याचा करता येत नाही. म्हणजे वर्तन, मानवी वर्तन हे फार महत्त्वाचं आहे. लोक विशिष्ट वयामध्ये, विशिष्ट परिस्थितीमध्ये, विशिष्ट असलेल्या वातावरणामध्ये आपलं मत बदलत असतात. अर्थात बदलणं हे एक चांगल्या राजकीय वर्तनाचं लक्षण मानलं जातं. बदलायलाच पाहिजे. जशी परिस्थिती येईल त्या परिस्थितीनुसार आपल्याला आपले राजकीय व्ह्यू, आपल्या राजकीय जे काही मतं आहेत ही बदलली जात असतात. तर या सगळ्या बदलता लोकांच्या मतांचा विचार राजकारणामध्ये तौलनिक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पर्यावरणाचा अभ्यास हा सुद्धा तुलनात्मक राजकारणाच्या व्याप्तीचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आता राजकीय व्यवस्था, शासन पद्धत यांचा अभ्यास करत असताना देशाची भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक जी काही बाब आहे, घटक आहेत यांचा विचार करावा लागतो. राजकीय व्यवस्थेतील वर्तनाचा परिणाम, पर्यावरणाचा परिणाम हा नेहमी तिथल्या शासन पद्धतीवरच अवलंबून असतो. आणि त्यानुसार इंग्लंड, भारत या देशातील संसदीय शासन पद्धत, त्याच्यानंतर अमेरिकेची अध्यक्षीय लोकशाही पद्धत, फ्रान्समधली अध्यक्षीय लोकशाही पद्धत, या सगळ्या गोष्टीवर तिथल्या पर्यावरणाचा फार मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आणि या आधारावर देशाची अर्थव्यवस्था ठरत असते, या देशातील शासन व्यवस्था ठरत असते, या देशातील नेतृत्व ठरत असतं, या देशातील असलेली सत्ता किती काळ टिकते, किती काळ टिकत नाही, या सगळ्या गोष्टी तिथल्या असलेल्या या सगळ्या घटकावर अवलंबून असलेले आपल्याला दिसते. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा व्याप्तीचा भाग म्हणजे राजकीय समाजीकरण आणि राजकीय संस्कृतीचा अभ्यास. राजकीय समाजीकरण म्हणजे राजकीय शिक्षण. राजकीय शिक्षण, लोकांचं राजकीय शिक्षण किती आहे हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. किती लोकांना राजकीय प्रक्रिया समजलेली आहे. आता उदाहरणार्थ त्यातला एक भाग आपण निवडणुका म्हणजे काय हे अजून लोकांना माहिती नाही. लोक निवडणुकीला जात असताना अमुक या चित्राच्या पुढं शिक्का मारणं एवढंच ध्यानात घेतात. अर्थात ते चित्र कुठल्या राजकीय पक्षाचं आहे, त्या राजकीय पक्षाचं नेतृत्व कोण करतं, त्या राजकीय पक्षाची विचारधारा काय आहे, त्या विचारधारेमध्ये कोणकोणते घटक आपल्याला पोषक आणि पूरक ठरलेले आहेत किंवा ठरणार आहेत, या गोष्टीचा मतदार अजिबात विचार करत नाही. केवळ घरातला एखादा महत्त्वाचा व्यक्ती अमुक या व्यक्तीला मतदान करा किंवा या चित्रावर शिक्का मारा आणि मग या किंवा बटन दाबा वगैरे असला काहीतरी प्रकार करतात. तर लोकांना कळलं पाहिजे की मतदान ही प्रक्रिया आपल्या उत्स्फूर्त अशा इच्छाशक्तीतून आपण ज्या व्यक्तीला मतदान करतो, ज्या पक्षाला मतदान करतो, तो आपलं प्रतिनिधित्व करेल का, आपले प्रश्न, आपल्या असलेल्या अडीअडचणी तो सोडवेल का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग मतदारानं मतदान केलं पाहिजे. तर या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्याला राजकीय शिक्षण असं म्हणायचं.
आपल्या देशामध्ये कुठली राजकीय व्यवस्था आहे, त्या राजकीय व्यवस्थेची महत्त्वाचे राज्यकारभाराचे कुठले सिस्टम्स आहेत किंवा पद्धती आहेत, त्यामध्ये न्यायदान मंडळ कसं आहे, कार्यकारी मंडळ कसं आहे, कायदे मंडळ कसं आहे, त्याच्यानंतर वास्तववादी प्रमुख कसा असतो, त्याला कोणते अधिकार आहेत, त्यानंतर घटनात्मक प्रमुख कोण आहे, त्याची निवडणूक कशी होते, साधारणतः या सगळ्या गोष्टी आपण ज्या देशामध्ये ज्या शासन पद्धतीमध्ये राजकीय व्यवस्थेमध्ये आपण राहतो या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती प्रत्येक व्यक्तीला, त्या देशातील नागरिक, या देशाचा नागरिक म्हणून त्याला त्या माहिती झाल्या पाहिजेत. आणि याला आपण राजकीय समाजीकरण, राजकीय शिक्षणाच्या बाबी मानत असतो. त्यानंतर राजकीय संस्कृती ही त्या देशातील असलेल्या राजकीय प्रथा, परंपरा, सवयी याचं आकलन करून आपल्याला राजकीय संस्कृती ठरवता येत असते. प्रत्येक देशाची राजकीय संस्कृती ही वेगवेगळी असलेली आपल्याला दिसते. नाही म्हटलं तर अमेरिका, इंग्लंड, भारत या देशाची राजकीय संस्कृती ही लोकशाहीला पोषक आणि पूरक ठरणारी आहे. तर काही साम्यवादी राष्ट्र आहेत, मग चीन, रशिया किंवा काही युरोपियन साम्यवादी राष्ट्र आहेत, त्यांची एका पक्षाची, एका व्यक्तीची सत्ता असणारी साम्यवादी राजकीय व्यवस्था ही त्यांना त्यांची राजकीय संस्कृतीमध्ये पुढं आयडियल असलेलं आपल्याला दिसून येतं. तर एकंदरीत राजकीय संस्कृतीचा आणि राजकीय समाजीकरणाचा अभ्यास हा तुलनात्मक राजकारणाच्या व्याप्तीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. त्याच्यानंतर तुलनात्मक राजकारणाची व्याप्ती वाढवण्यासाठी राजकीय पक्ष आणि राजकीय दबावगट यांचा अभ्यास हे सुद्धा कारणीभूत ठरलेलं आहे. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासात राजकीय पक्ष पद्धती आणि दबावगट यांचा अभ्यास करणं का महत्त्वाचं मानलं जातं? कारण या दोन घटकांच्या आधारावर शासन पद्धत लोकाभिमुख कशी होईल याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक राजकीय पक्ष अर्थात राजकीय पक्षाची भूमिका राजकीय सत्ता मिळवणं हाच असलाच पाहिजे आणि प्रत्येक राजकीय पक्ष त्या दृष्टिकोनातून, सत्ता मिळवण्याच्या दृष्टिकोनातूनच निर्माण झालेला असतो. आणि दबावगट जो आहे त्याला आपण प्रेशर ग्रुप इंग्लिशमध्ये म्हणतो. ही म्हणजे वेगवेगळ्या संघटना, मग कामगारांची संघटना, वकिलाची संघटना, शिक्षकाची संघटना, तुमचे विद्यार्थ्याची संघटना, शेतकऱ्यांची संघटना, ज्या काही संघटना निर्माण झालेल्या आहेत त्या संघटनांचा उद्देश काय असतो तर आमच्या ज्या काही मागण्या आहेत, आमच्या ज्या काय इच्छा अपेक्षा आहेत, आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत त्या या राजकीय सत्तेनं त्याच्यावर विशेष असं लक्ष देऊन कायदा करून धोरणं, कार्यक्रम आखून आमच्या त्या योजना, आमच्या मागण्या मान्य कराव्यात. हे दबाव गटाचं सत्ता मिळवणं हा दबाव गटाचा हेतू नसतो. त्यांचा मुख्य हेतू काय असतो की आमच्या ज्या काही गरजा आहेत, मागण्या आहेत त्या या राजकीय सत्तेनं पूर्ण केल्या पाहिजेत. त्यासाठी हे सगळे लोक एकत्र येतात, सरकारवर दबाव आणतात आणि दबाव आणून आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने कायदे किंवा कार्यक्रम किंवा योजना निर्णय घेण्यास भाग पाडत असतात. हा दबाव गटाचा उद्देश. तर या दोन्ही घटकांचा म्हणजे राजकीय पक्ष आणि दबाव गट यांचा अभ्यास हा आज आधुनिक काळामध्ये राजकीय व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे. त्याचा अभ्यास हा तुलनात्मक राजकारणाच्या व्याप्तीमध्ये फार महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग येतो तो राजकीय सहभाग. राजकीय सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. कारण राजकीय व्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी राज्यकारभारामध्ये सहभागी झालं पाहिजे. जी काही प्रक्रिया असेल राजकीय त्या प्रक्रियेमध्ये जाऊन आपण आपले हित, आपले इच्छा अपेक्षा या पूर्ण केल्या पाहिजेत. म्हणजे मतदान केलं पाहिजे, त्याच्यानंतर आपले हक्क अधिकार सुरक्षित ठेवले पाहिजेत, अन्याय सहन नाही केला पाहिजे. त्याच्यानंतर ज्या काही योजना कार्यक्रम असतात त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. त्या अनुषंगानं आपल्याला काही अधिकाधिक आपलं जे काय जीवन पद्धत आहे ही सुकर करण्याचा प्रयत्न हा करून घेतला पाहिजे. या लाटेमध्ये, या प्रक्रियेमध्ये मी सहभागी होणार नाही, त्याला विरोध करणं, ह्याला विरोध करणं असं करून चालत नाही. आपण प्रवाहाच्या विरोधात जाऊन आपण आपला विकास करू शकत नाही. तर प्रत्येकानं ज्या काही राजकीय मत, तुमचं मत किंवा तुमची असलेली फिलॉसॉफी जी काही असेल ती असू दे, पण त्या पद्धतीनं तुम्ही राजकीय प्रक्रियेमध्ये सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. मतदानाला गेलं पाहिजे, वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे आणि त्यानुसार आपलं जनजीवन जे काय आहे ते सुरक्षित आणि विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर त्यानंतर या तुलनात्मक राजकारणातला व्याप्तीचा भाग
महत्त्वाचा कुठला तर नोकरशाही आणि प्रशासन. अर्थात यावरच राज्यकारभाराची राज्य कारभाराचा एक गाडा जर आपण ध्यानात घेतला तर त्याला 2 चाकं आहेत. एक राजकीय सत्ता असणारी लोक, ज्याला राजकीय प्रमुख असे म्हणतो आपण, पंतप्रधान, मंत्रिमंडळ वगैरे, आणि दुसरं म्हणलं प्रशासन आणि त्यांच्या खाली असलेली संधी नोकर वर्ग यांचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये फार महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे? कारण यातूनच संपूर्ण शासन व्यवस्था सुरळीत केली जात असते, चालवली जात असते. तर या दृष्टिकोनातून इतर या सगळ्या गोष्टी तुलनात्मक राजकारणामध्ये एक व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, राहिलेला भाग आपण नंतरच्या पिरियडला घेऊया. थँक्यू.